गोरेगाव वेस्टला भरतो आपला गुरुवारचा बाजार आणि आपण पण चाललोय त्या गोरेगावच्या बाजारामध्ये। रस्ता क्रॉस करतोय आणि आपण थोड्याच वेळामध्ये जाणार आहे जिथे बाजार भरतो तिथे। तर आम्ही ऑलरेडी आलोय इथे आणि मी पहिल्यांदाच आलेली, तर मला सगळीकडे गल्ल्या दिसायला लागल्या आणि त्या गल्ल्यांमध्येच इथे सगळे कपडे वगैरे विकत होते। सर्व टॉप किंवा काही 100 रुपये, 150 रुपये, 50 रुपये एवढ्या स्वस्त दरामध्ये तिकडे विकत होते। आधी तर वाटलं काय कसं असेल बघूया तरी, म्हणून असंच पुढे जायला गेलो। तिथे फ्रूट्स पण विकत होते, तिथे आर्टिफिशियल ज्वेलरी पण होती आणि त्याचबरोबर मोठमोठ्या घरातील माणसं पण होती। अरे बापरे, आपल्याला वाटतं की काय किती महागडे कपडे घालतात, पण नाही, अजिबात नाही। म्हणजे कितीतरी जण मी बघितली इथे की खूप जण इथे होती जिथे 100-150 रुपयाला सर्व भेटत होते। इवन जीन्स, शूज हे सुद्धा 100, 150, 200, जास्तीत जास्त 250 या एवढ्या दरामध्ये होतं। सर्व केलं आणि त्याच्यानंतर आम्ही सुद्धा निघालो घरी जायला। तर मी ट्रेन पकडत बाहेरचं दृश्य झालेलं पावसासारखं असं वाटत होतं की पाऊस कोणत्या पण क्षणी पडू शकतो, पण अनफॉर्च्युनेटली पाऊस तर काय पडला नाही, पण तरीसुद्धा जरासं बरं वाटत होतं बाहेर बघून। आणि पुढे आलो, पुढे आपली ट्रेन चालते आणि इथे आपलं एक हिंदूंचं स्मशानभूमी आहे आणि इथून जर असं पुढे ट्रेनमधूनच दिसते आपल्याला मुसलमान लोकांची स्मशानभूमी। म्हणजेच आपला बँड्रा जवळपास यायला लागले आणि मी आज जाते माझ्या माहेरी। सो घरी जाऊन मी जरा घेतलेल्या शॉपिंग केलेल्या घालून बघितलं आणि झाला आपला संध्या। असे नवनवीन ब्लॉग बघायला विसरू नका, यासाठी सबस्क्राईब करा प्रणाली झिमन या यूट्यूब चॅनलला। थँक्यू सो मच।